शब्द असतील नशिले, शब्द असतील नशिले, मैफिल करते मद्यालय. शब्द असतील नशिले, मैफिल होते मद्यालय. अभंग समोर आला, मैफिल करते देवालय. मधुचंद्र शब्द गातात तेव्हा मैफिल गाठते माथेरान. आशाबाई जेव्हा मधुचंद्र शब्द गातात तेव्हा मैफिल गाठते माथेरान. लावणी गातील तेव्हा काद शोधत लागतो पान. स्वप्नालाही स्वप्न पडावं, एखाद्या स्वप्नालाही स्वप्न पडावं, आशा सदैव अशीच गाते. स्वप्नालाही स्वप्न पडावं, आशा सदैव अशीच गाते. आणि पृथ्वीवरच्या मैफिलीला थेट स्वर्गात घेऊन जाते. पृथ्वीवरच्या मैफिलीला थेट स्वर्गात घेऊन जाते. सर्व रसिकमनाच्या ज्या भावना आहेत त्या प्रमोद जोशींनी शब्दबद्ध केल्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितलेल्या आहेत. आशाबाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यांनी बसून घ्यावं. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आज एक अद्भुत असा संयोग जुळून आलेला आहे, योग जुळून आला आहे. आपण सगळे याचे साक्षीदार आहात. अशा व्यक्ती रंगमंचावर आहेत आणि असे रसिक समोर आहेत. असं जेव्हा असतं ना, तेव्हा नाट्यगृहाचं रूपांतर मंदिरामध्ये होतं आणि रंगमंचाचा आपोआपच गाभारा होतो. असा गाभारा आपण बघतो आहोत. सगळ्यांनी बसून घ्यावं. धन्यवाद. आशाताई, मागच्या वर्षी आपला 90वा वाढदिवस झाला. त्या वर्षी आमचा हट्ट होता की 90 मान्यवरांचे लेख असलेला एक ग्रंथ यावा. हा हट्ट आम्ही आपल्या वाढत्या दिवशी म्हणजे 91व्या वर्षी पूर्ण करतोय. पण हे केवळ 90 लेख नाहीत, तर 90 कोटी जनतेच्या मनातल्या या भावना या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आज आपल्या वडिलांच्या मास्टर नावानं असलेल्या या सभागृहात त्यांच्या आशीर्वादासह माननीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीनं हा कार्यक्रम लाईव्ह बघत असलेल्या जगभरातील कोट्यावधी जनतेच्या साक्षीनं हा हट्ट आम्ही पूर्ण करून घेतो आहोत आणि आपण हा पूर्ण करू दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. कार्यक्रमाला पुढे नेऊया आणि मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करूया. स्वयंसेवी, निस्वार्थ राष्ट्रभक्ती आणि चरित्र प्रशिक्षण हेच ध्येय समोर ठेवत माणूस घडवत विजनीय सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत आज विशेषत्वानं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी ॲडव्होकेट आशिष शेलार आणि व्हॅल्युएबल ग्रुपचे श्रीयुत अमेय हेटे यांना करते.
महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे आता आपण वळतोय. आशाताईंचा आवाज जेव्हा कानापासून हृदयापर्यंत जातो तेव्हा आपल्याला अवर्णनीय आनंद का होतो याचं एक छोटंसं विश्लेषण. कारण आशाताई मनामध्ये अर्थ उभा करतात एखाद्या गुढीसारखा. त्यांनी तो अर्थ भोगलेला असतो अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा. त्यांनी तो अर्थ झेललेला असतो शंकरांनी झेललेल्या गंगेसारखा. कधीकधी त्यांनी श्रीरामांच्या धनुष्यासारखा. त्यांनी सुरांची पूजा केली असते हनुमानाच्या भक्तीसारखी. सुरांचं शब्दांशी नातं जोडलेलं असतं एखाद्या सुंदर सेतूसारखं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध आणि भावना जपल्या असतात वहीतल्या पिंपळ पानासारख्या. अशा आशाताई आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एका विशेष कार्यक्रमाकडे मी आता आपल्याला नेणार आहे. प्रत्येक कलाकाराच्या मनात आशाताईंबद्दल काही भावना आहेत आणि त्या भावना बोलून दाखवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांची आहे. कारण दैवी देणं देणारी ही गायिका म्हणजे आत्ताच्या काळातली सरस्वतीच. आणि अगदी असं म्हणावंसं वाटतं की सगळ्या सन्मानांच्या पलीकडे जेव्हा रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी गायिका आपल्या साक्षात समोर असते तेव्हा म्हणावंसं वाटतं, ज्याला देवी सरस्वतीने स्वहस्ताने केले औक्षण, ज्याला देवी सरस्वतीने स्वहस्ताने केले औक्षण, काय तयाला सन्मान दुजे, काय तयाला पद्मविभूषण. आणि नेमकं हे नमस्कार सर्वांना. देवी माँ प्रणाम. भागवत जी नमस्ते. शिला से नमस्ते. रिजना जी नमस्ते. हिट भाई आपको भी बहुत नमस्कार. मैं बिल्कुल कुछ नहीं कहना चाहता था पर मुझे अमेय जी ने कहा है कहने के लिए. पर मैं कहने से ज़्यादा करना चाहूँगा क्योंकि आज सीखने के लिए बहुत सारे साधन हैं. आज पूरा सोशल मीडिया से लेकर बड़े बड़े ऐप्स हैं. लेकिन जब सीखने के लिए कुछ था नहीं तो लता जी और आशा जी थी. इन्होंने पूरी दुनिया को गाना सिखाया है. तो आपको भाई मैं कुछ कहना नहीं चाहूँगा. मैं कहना चाहूँगा जो आपसे सीख सके उसके लिए धन्यवाद. जो आपसे सीख रहे हैं उसके लिए धन्यवाद. जो आपसे सुन के जान गए कि ऐसा नहीं सीख पाएंगे उसके लिए भी धन्यवाद. और हमारे सनातन धर्म में, हिंदू धर्म में अपने गुरु को ईश्वर की जगह दी जाती है. आप हमारी देवी हैं और मैं सनातन धर्म की तरफ से आपको आपका सम्मान देना चाहूँगा. आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुवून सगळ्या कलाकारांच्या वतीनं सोनू निगम त्यांच्या मनामध्ये असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त करतात. अतिशय मनाला आनंद देणारा आणि मनाच्या कप्प्यामध्ये कायमस्वरूपी ठेवणारा हा क्षण आपण सगळे बघतो आहोत. आपण साक्षीदार होतो आहोत त्याचे. आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुतल्या जात आहेत. वेदमंत्राच्या घोषासह आपण या सगळ्याचा आनंद घेणार आहोत, आस्वाद घेणार आहोत. यानंतर 91 दिव्यांनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं औक्षण करण्यात येईल. वस्त्र फुलांची परडी त्यांना देण्यात येईल आणि वेदमंत्राच्या घोषणांना सुरुवात करणार. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ॐ स्वस्ति नो मिमेदामश्विना भगः स्वस्ति देव्यदेतिरनर्वणाः स्वस्ति पूषा असुरो दधातु नः स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्तये वायमुपब्रवामहै सोमो स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वगणौ स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्य स्वस्तये वैश्वानरो वसु रग्ने स्वस्तये
देवा अवन्त्वभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रपात्वं हसः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति पथ्येरेवते स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते गृधे स्वस्ति बन्धा मनोजरेम सूर्या चन्द्रमसा विवा पुनर्दददाङ्गिरा सङ्गयाञ्च स्वस्त्यात्रेयं मनसा च दाक्षाम् प्रयातपानिः शरणं प्रपद्ये स्वस्ति सम्पादे श्वभायन्नो अस्तु ॐ स्वस्ति ॐ अग्निरायुष्मान् सवनस्पतिभिरायुष्मान् देनत्वायुषायुष्मन्दङ्गरोमि सोम आयुष्मान् स ओषधिभिरायुष्मा तेन त्वायुषायुष्मन्दङ्गरोमि यज्ञ आयुष्मान् स दक्षिणाभिरायुष्मान् तेन त्वायुषायुष्मन्दङ्गरोमि ब्रह्मायुष्मत्तद्ब्राह्मणैरायुष्मत्तेन त्वायुषायुष्मन्दङ्गरोमि देवा आयुष्मन्दस्ते मृतेनायुष्मन्दस्तेन त्वायुषायुष्मन्दङ्गरोमि श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सर दीर्घमायुः शतायुधाय शतवीर्याय शतोदयेऽभिमतिशाहे शतयो न शरदो अजेतानिन्द्रो नेषदुरितानि विश्वा ये चत्वारः पथयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी वियन्ते तेषां यो अज्जानि मजेति माहवा तस्मै नो देवा परिधत्ते ह सर्वे ईश्मो हे मन्दवनो वसन्तः शरद्वर्षा सुविदन्नो अस्तु तेषां ऋतूनागुं शतशारदानान्निपात येषामभये स्याम इदुवत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणता बृहन्नमः तेषां वयगो सुमदौ यत्नियाना जोगजिता अहता स्याम भद्रान्नश्रेयः समनेष्टदेव त्वया वशेन समशेमहित्वा स नो मयो भो पितो आविशश्वसन्तो कायतनुवे स्योनः अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्मणित्वा श्रिये जातः श्रिया निरीयाय श्रियं वयो जरितृभ्यो ददाति श्रियं वसाना अमृतत्वमायन्भवान् सत्यासामिदामिदद्रौ श्रिय एवैनन्दश्रिया मा ददाति सन्दतमृजावषट्कृत्यौ सन्दत्यै सन्धीयते प्रजया पशुभिर्य एवं वेद यस्मिन् ब्रह्माभ्यजयत् सर्वमेतत् अमुञ्जलोकमिदमुज सर्वम् तन्नो नक्षत्रमभिजित् विजित्य श्रियं दधात्वरुणीयमानाम् अहे बुद्धियमन्द्रं मे गोपाय यं रुजयस्त्रयीविदा विदुः रुजः सामानि यजोगुंसि सा हि श्रीरमृता सदा दीर्घायुष्यमस्तु। न भूतो न भविष्यती असा हा देखणा सोहळा आणि त्याचे आपण सगळे साक्षीदार. पंडित हृदयनाथ मंगेशकर अर्थात साडी घेऊन यावी आणि मोहनजींच्या हस्ते ती आशाताईंना प्रदान करावी. ह्या सगळ्या भावना आपल्यासुद्धा मनात आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून आपण या भावनेमध्ये सहभागी होऊया. टाळ्यांचा गजर जोरदार करूया.
आणखीन एका महत्त्वाच्या सोहळ्याकडे मी आपल्याला नेणार आहे. मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं. विमोचनाकडे मी आपल्याला नेणार आहे. स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं विमोचन. त्याआधी या पुस्तकामध्ये आशाताईंनी आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे ज्या रसिकांनी आशाताईंवर प्रेम केलं त्यांच्यासाठी एक सुंदर पत्र लिहिलं आहे. ते पत्र आशाताईंची भावना म्हणून मी आपल्याला आधी वाचून दाखवते. आशाताई लिहितात, डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे यांना पण मी मंचावर आमंत्रित करते. अशोकजी मुळे यांनी कृपया मंचावर यावं. डिंपल प्रकाशनचं हे 50वे वर्ष आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आशाताई आणि ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं एक वेगळंच नातं आहे. हे पुस्तक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा जगातील नंबर 1चं पुस्तक झालं पाहिजे असा. खरं तर या सभागृहा एवढं श्रीमंत सभागृह या क्षणी तरी दुसरे कुठलेच जगामध्ये नसेल. कारण विचारांचं वैभव असलेले आमचे परमपूज्य मोहन भागवतजी इथे आहेत आणि स्वरांचं वैभव असलेले आपल्या आशाताई सुद्धा त्यांच्याबरोबर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमही पार्ल्यात होतोय आणि त्यामुळे मंचापासून सभागृहाच्या कानाकोपऱ्यापर्यंतची श्रीमंती अनुभवणारे आपण सगळी लोक इथे आहोत. माझ्यासाठी यशस्वीपणे जगल्या आणि म्हणून या सभागृहातील, या देशातील, या जगातील प्रत्येक बाईला जगलं कसं पाहिजे याचं नेतृत्व देणारी ही महानायिका आहे. आणि म्हणून महागायिका ते महानायिका अशा या प्रवास केलेल्या आमच्या आशाताईंवर लिहिणारे हे स्वरस्वामिनी आशा हे पुस्तक आणि त्याचं प्रकाशन करायला सुद्धा एक असे महनीय विचारवंत परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी आले आहेत. आणि म्हणून ही वाटचाल आपल्याला सगळ्यांना काही शिकवणारी आहे. त्यातले आपण वाटेकरी होऊया, आनंदाचे क्षण टिपूया, एवढंच पुरेसे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅलिडोग्राफिक्स श्रीनिवास विरकर यांनीही मंचावर यावं. या संपूर्ण पुस्तकामध्ये आशाताईंचा सगळा रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचवणारे विश्वास नेरुरकर यांनाही मंचावर आमंत्रित करते. त्यांनीही पुस्तकात मगाशी मी आपल्याला म्हटलं की तारांगण इथे उतरलं आहे. त्या सगळ्यांप्रतीही आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. आमंत्रित करते माननीय राजदत्तजी यांना. टाळ्यांच्या गजरात आदरणीय राजदत्तजी इथे उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यांनाही मंचावर आमंत्रित करते.
सोनू निगम यांनीही कृपया मंचावर यावं. श्रीयुत सोनू निगम, अनुराधाताई, श्रीयुत सोनू निगम. यानंतर आमंत्रित करते श्रीयुत सुदेश भोसले यांना. श्रीयुत सुदेश भोसले. श्रीमती देवकीताई पंडित, श्रीयुत सुरेश वाडकर यांनाही सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते. टाळ्यांच्या गजरात सुरेशजींचं स्वागत. श्रीयुत रवींद्र साठे यांनीही कृपया मंचावर यावं. सरसंघचालक, आणि मंचावर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज मी जे आपल्यापुढे काही बोलणार आहे ते माझ्याशिवाय आणि कोणी बोलू शकत नाही, कारण तो माझा अनुभव आहे. ह्या रंगमंचावरती सगळ्यात जास्तीत जास्त कोण गायला असेल तर हृदयनाथ मंगेशकर. जास्तीत जास्त मी गायलेलो आहे. आणि दोन तीन नाही, अनेक अशा गोष्टी मी केल्या, जसं की रात्री 12 वाजता कार्यक्रम सुरू करायचा आणि सकाळी 6पर्यंत गायचं, असं पण अनेक वेळा केलेलं आहे मी. तर ते पार्लेकर आज मला दिसत नाही आहेत म्हणून मी बोललो आणि काही नाही. जोरदार टाळी पडते रे पार्लेकरांची. हां, क्षमा करा, इथं काही हिंदी लोक दिसत आहेत मला, पण मला माहिती आहे की हरीशजी वगैरे मराठी चांगलं कळतं, तर मी मराठीत बोलतो. आपल्याला एक गंमत सांगतो. 1942 साल आणि रखरखती दुपार. किती रखरखती की मला एकदम बसल्या बसल्या कवी गिरीशची यांची ओळ आठवली की दुपाराचे सचित्र ऊन मृगजळासा डांबवी. असं सचित्र ऊन पडलं होतं आणि तापी नदी अतिशय निर्मळ, अतिशय सुंदर. आणि तिथं बिहड म्हणजे नदी ज्याला कापून जाते एका मातीला, तर तिथं बिहड तयार होतं. आणि एक जुना किल्ला, हे जे थाळनेर गाव आहे
हे म्हणे खानदेशची राजधानी आहे, पण सगळ्यात नगण्य गाव मी आयुष्यात बघितलं असं खानदेश ठाणेर. आणि त्या नदीवरनं फक्त 8 वर्षाची किंवा 9 वर्षाची एक मुलगी म्हणजे आपली आशा भोसले, म्हणजे माझी आशाताई, मला कडेवरती घेऊन, कारण मला चालता येत नव्हतं, एका हातामध्ये धुण्याचा गठ्ठा आणि तो घेऊन दुपारच्या वेळी चालत 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 ती घरी आली. आणि तिने आजीला सांगितलं की काही खायला आहे का. तर आजीने सांगितलं की उठबट तो खाण्याच्या गोष्टी काय करतेस. आशा ते खूप खायची हे तुम्हाला सांगून ठेवतो. तर आशा ते म्हणाले की अगं मी सकाळी सारवलं, सगळ्यांचे कपडे धुतलेत, आमकं केलं तपं केलं, बाळाला दिवसभर कडेवर घेऊन फिरते, बाळ म्हणजे मी, आणि तू मला खायची गोष्ट काय करते. ती बोलली अच्छा अच्छा, भाकरी ठेवलेली आहे आणि तिखट आणि तीळ ठेवलेलं आहे, ते खा. तर हे आमचं अन्न होतं. अनेक वर्ष मी अशा ती फक्त भाकरी, तिखट आणि तेल, भाजी भात वगैरे जे पदार्थ असतात ते आम्हाला माहिती नव्हते. आमच्या घरामध्ये दीदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर ही तेव्हा काम करत होती मुंबईला. तिला सांभाळायला किंवा तिला सोबत म्हणून मीनाती तिच्याबरोबर होती. पण मी, उषाताई आणि आशाताई आम्ही त्या खेडेगावात अडकलो होतो. युद्धाचे दिवस होते, महायुद्ध चालू होतं, त्यामुळे काही चांगलं अन्न वगैरे काही मिळत नव्हतं, अतिशय गरिबी होती. आणि त्याच्यामुळे आम्ही तेल भाजी पण नाही, तेल आणि तिखट असं खाऊन आम्ही राहत होतो. त्याच्यात आशाताई म्हणाली की अरे, मग आशाताई ती भाकरी आणि तेल तिखट खाल्लं तिने. मग आमची ताई म्हणजे माझी आजी, ती बोलली आशा गायला ये. मग आशाताई जेडी नावाच्या एक बाई होत्या त्या, आणि सगळ्या बायका बसल्यात आणि गाणं सुरू झालं. जे गाणं आपण जैत्री जैतमध्ये ऐकलेलं आहे, जे गाणं मी जैत्री जैतमध्ये दिलं ते गाणं आशाताई त्यावेळी गात होती 1942 साली, म्हणजे बरोबर 83 वर्षापूर्वी. ही हकीकत यासाठी सांगितली की बस संध्याकाळ झाली, आशाताई खूप वेळ गायली. मेरा छल्ला जो गुम गया ढूंढ लो जमादार अशी गाणं काही ते गायली. आणि ते गाणं मी जैत्री जैतमध्ये दिलेलं आहे, तेही आशाताईच गायलेली आहे आणि अतिशय लोकप्रिय झालं ते गाणं. तर हे जे मधले 83 वर्षाच्यामध्ये खूप पुलाखालनं पाणी गेलं, सगळं काही सांगत बसत नाही आपल्याला. पण मी आशाताई सगळ्यात सुदृढ तब्येतीने, मी एका पायाने पहिल्यापासूनच खराब. उषाताई मधात पायाची, म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी फक्त. आणि मीनाती कर्ष अशक्त आणि आजारी, दिली कामावरती, तेव्हा सगळी घरातली कामं आशाताईला पडायची. भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं, ही सगळी कामं तिला करायला घ्यायची. पण हे नुसतं महत्त्वाचं नाही, सगळ्यात म्हणजे मला कडेवर घेऊन तिला, मला हिंडवणं, मला खेळवणं, माझं सगळं काही जी घाण पडायची जसं की साफ करणं. आईने केली नसती जी घाण साफ, त्या माझ्या बहिणीने केलेली आहे. तर असे काही उपकार असतात, अशी ऋणं असतात की जी कधी फिटूच शकत नाहीत. आपण काहीही जरी केलं, मान जरी कापून दिली, ते ऋण फिटूच शकत नाही. याच्यावर आशाताई मला, ती फक्त 9 वर्षाची होती, 8 वर्षाची होती, आणि ती घेऊन मला फिरत होती. आणि त्यात ती तुम्हाला एक गंमत सांगतो, त्यामध्ये पण एक गंमत आहे की दीदी म्हणजे लताबाई, मीनाताई दोघी तंबोराकडून बाबांसमोर गायला बसायच्या. बाबा म्हणजे मास्टर दिनानाथ, आणि ते बंदिशी गात आहेत, अनेक शिष्य समोर गात आहेत. आशाताई त्यावेळेला कर्ज काय असायची, खेळत असायची. कुठं खाली खेळत आहे, कुठं बाहेर खेळत आहे. असं बरेच दिवस झालं. तर एक दिवशी आईनी बाबांना चिंतेने विचारलं की मालक,
हे सगळी मुलं गात आहेत, ही आशा गात नाही. तर बाबांनी असं उत्तर दिलं, हा आईने मला सांगितलेला किस्सा आहे, मी फार लहान आहे त्यावेळी. बाबांनी असं उत्तर दिलं की हे हबं आहे. हबं म्हणजे म्हैस, म्हणजे ही भोळी आहे. ही भोळी आहे, पण ही जर कोणी अंगावर आलं तर शिंगावर घेणारी आहे. ही बंदिशी पाठ करत नाही आहे, ही गाणं शिकत नाही आहे, पण ही सगळं आतल्यात पाठ करते, मनन करते, चिंतन करते त्याचं. गई करियम नाम कछु नाही, मुरली की टेर सुनी, बोली मत बोला हूँ जो गई. आणि मला असं कळलं की ह्या गाण्यावरती ह्यातला जो रिखब आहे, इथला गाणारे लोक आहेत म्हणून सांगतोय, इथला जो कोमल रिखब आहे तो समेवरती येऊन पडतो. तर हे गाणं अतिशय लोकप्रिय होईल. ह्या चालीवरती आपण शांताभिषेकींकडे शब्द लिहून घेऊया. शांताबाईंना विचारलं तर शांताबाई म्हणाले की आधी कपडे घालायचे मग माप द्यायचं असं मी काम करत नाही. म्हणजे आधी चाल आणि नंतर शब्द असं मी करणार नाही. तर मी म्हटलं असं एक काम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलं होतं. माझ्या वडिलांनी त्यांना एक चाल दिली संन्यास खड्गे नाटकामध्ये, आणि तेव्हा ते बोलले मी चालीवर लिहित नसतो. तेव्हा मास्टर दिनानाथ पंडित माझे वडील म्हणाले की तुम्ही हा प्रयोग कराच. आणि त्यांनी जे गाणं लिहिलं ते गाणं आपल्या सर्वांना माहिती आहे की शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली झाल्या. हे अतिशय उत्कृष्ट, अतिशय गाजलेली आणि शब्दातीत किंवा कारातीत जी कविता आहे ती स्वातंत्र्यवीरांनी चालीवरती लिहिली. म्हणजे शांताबाई ते जर लिहू शकतात तर तुम्ही का नाही लिहू शकत. पटलं त्यांना. मग त्यांनी गाणं लिहिलं की जीव लगा राहिले रे दूर घर माझे. जोरदार टाईप आहे. हां, हे एकमेव गाणं असं आहे मराठीतलं की ज्याच्यामध्ये वादक नाही आहेत, फक्त एकटी आशाती गायलेली. अंतरामध्ये आराप आशाती गायलेली आहे, अंतरामध्ये स्वरलिपी म्हणजे नोटेशन आशाती गायलेली आहे. वादक कोण होते तर वादक मी होतो, म्हणजे तंबोर वाजवला. आणि एक विष्णू म्हणून नावाचा मुलगा होता, त्यांनी तबला वाजवला, बस. आणि कोणी नाही, एकटी आशाती होती. हा होईल नक्की. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचा परमोठ हरीश भीमानीजी यांनी सुद्धा मंचावर यावं. हरीशजी भीमानी, जोरदार टाळ्या हरीशजींसाठी आपण वाजवल्या पाहिजेत. हरीशजी, आपलं स्वागत. इथे सभागृहामध्ये आपल्या बरोबर उपस्थित आहेत डॉक्टर भरत बळवल्ली. त्यांनीही कृपया मंचावर यावं. जोरदार टाळ्या डॉक्टर भरत बळवल्ली यांच्यासाठी. श्रीयुत भरत बळवल्ली. तुषार श्रोत्री आणि मनीषा नितसुरे. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत, ज्यांचे शब्द ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत, त्या आदरणीय आशाताईंना मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. त्यांच्यासाठी केवळ 2च ओळी म्हणते. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी द्यावीत. आशाताई. मित्र आणि मैत्रिणींनो, माझा नमस्कार. इथं उपस्थित असलेले सर्व थोर मंडळींना माझा प्रणाम. हे पुस्तक आता जे रिलीज झालेलं आहे, ज्या थोर व्यक्तींच्या हस्ते झालेले, ते मला कल्पनाही नव्हती की असं कधी होईल माझ्या आयुष्यात म्हणून.
प्रसाद महाडकर, नरेंद्र हेटे, अमय हेटे, मंजिरी हेटे, प्रियंका जॉनी आणि आशिष शेलार या लोकांनी खूप खूप जीवाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करून हे पुस्तक आज बाहेर म्हणजे रिलीज केलेलं आहे. गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव या लोकांना, या दोघांना हे त्यांनी अर्पण केलेलं आहे. कारण यशवंत देवांना मी गुरुसारखं मानायचे. आणखीन गौतम तर माझा मुलगाच होता. ही जी तुम्ही इथं चित्र बघतात माझी, तशी मी दिसत नाही, पण त्याच्या कॅमेऱ्यावर कोणी व्यक्ती सुंदरच दिसायची. आणि त्याला एक त्याच्यात कला होती, ती कला त्याच्याबरोबरच गेली. पण मला एक माणसाला विसरता येणार नाही. त्या माणसाचं कोणी नाव घेत नाही, पण मला माहीत आहे मिकी कॉन्ट्रॅक्टर नावाचे जे मेकअप मॅन आहेत, अजूनही ते आहेत आणि सर्व हिरोईन्स त्यांच्याकडं मेकअप करून घेतात. गौतम राजाध्यक्षांनी माझ्या ज्यावेळेला बोलवलं पहिल्यांदा फोटोसाठी म्हणून, तर मी गेले आणि ते म्हणाले की मी सगळ्यांचे फोल्डर करतो, मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही माझ्या आईसारख्या आहात वगैरे असं. तर त्यांनी सांगितलं मेकअप करावा लागेल. मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला. मेकअप ज्यावेळेला मिकीनं मला लावला तर मी त्याच्यावर रागवले, हे काय मडकं केलंस माझ्या तोंडाचं, काय तू काय काय फासलंस माझ्या. आशाताई प्लीज तुम्ही आता आरशात बघू नका, संपल्यानंतर तुम्ही बघा आणि नंतर मग पुसून टाका हवं तर, पण तुम्ही हे करा. म्हटलं बरं. त्याचा मेकअप संपला, त्याने केस केले, काहीतरी केलं त्यांनी सगळं. आणि मी वळून माझ्यासमोर आरसा त्याने आणला. म्हटलं ही कोण आहे. मी इतकी सुंदर दिसायला लागले होते. तर ते मिकी कॉन्ट्रॅक्टर आज पण सगळ्या हिरोईन्सचा मेकअप करत असतात, फार मोठे आहेत. गौतम राजाध्यक्ष आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर यांची जोडी होती. विश्वास नेरुरकर माझ्या आयुष्यात खास माझं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी सगळे आर्टिस्ट लोकांची पुस्तकं करत होते. ते त्यांना गाण्याचा शौक आहे अतिशय. त्यांनी पहिलं दीदीचं पुस्तक काढलं. त्यावेळेला मला ते म्हणाले होते की आशाबाई मी तुमच्यावर पण तुमचं पुस्तक गाण्याचं काढणार आहे. तुम्हाला ते जरा पाणी देता का. हे पाणी काय होतं ना, माईक समोर आलं ना तर म्हणजे घसा कोरडाच पडतो. बोलायचं असलं तर आणखीन जास्त पडतो, कारण भीतीनं. तर त्यांनी माझं पुस्तक काढायचं ठरवलं आणि दीदीचं पुस्तक कंप्लीट केल्यानंतर माझं पुस्तक आणि बरेच लोकांची त्यांनी म्युझिक डायरेक्टर वगैरे सगळ्यांची केलेली आहेत पुस्तक. तर माझ्या पुस्तकाच्या वेळेला त्यांनी HMVला विचारलं की आशाबाईंची गाणी किती आहेत. ते HMVनी साफ सांगितलं की आम्हाला काय माहिती नाही आहे. तर त्यांनी कुछ गली कुछ में जाके उन्होंने ढूंढ के कहाँ से गाणे निकाले. आणि त्यांनी अतिशय त्रास घेऊन तो प्रसाद आणि ते दोघंजण मिळून काम करत होते आणि त्यांनी ते पुस्तक कुणाकडनं काही मदत न घेताना स्वतःच्या याच्यावर छापलं. ते पुस्तक छापल्यानंतर माझ्या 60व्या वर्षी ते त्यांनी रिलीज केलं. मी त्यावेळेला 60 वर्षाचे होते आणि त्यावेळेला 11,500 गाणी मी गालेले होते. मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केला की गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, गिनीज बुकमध्ये माझं नाव यावं. कारण जगात सगळ्यात तर ते लोकांनी मंजूर करत नव्हते. लंडनवाले ते म्हणाले की नाही आम्ही हे काढूनच टाकलेलं आहे प्लेबॅक सिंगिंगचं वगैरे असं तसं.
तर त्यांनी भांडण केलं माझ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की रेकॉर्डेड व्हॉईस आहे. ते म्हणाले आम्ही असंच घालतो की ते जास्त गायलेले आहेत वगैरे. नाही, रेकॉर्डेड व्हॉईस आहे. तर गिनीस ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं आणि त्याचं मला ते सर्टिफिकेट दिलं त्या लोकांनी. जगात सर्वात रेकॉर्ड माझा व्हॉईस आहे असं ते म्हणतात. तुमच्याकडं माझा आवाज, कुणाचाही आवाज कसा पोचला असता जर रेकॉर्डिस्ट नसते. प्रमोद घैसास, मिनू कात्रक, विजय दयाल, भन्साली असे खूप खूप लोक होऊन गेले आणि अजून आहेत काही लोक. ते 2 ट्रॅकवर आमचा आवाज घेत होते. आता 100 ट्रॅक झालेले आहेत या सगळ्या तुमच्या नवीन उपक्रमामुळं. त्यावेळेला 2 ट्रॅकवर किंवा 4 ट्रॅकवर आवाज असायचा. आणि एका ट्रॅकवर मी जे पहिलं गाणं गाले, मी त्यांचे आभार मानते. रायटर्स, म्युझिक डायरेक्टर्स, सारे साथ काम करणारे माझे टेक्निशियन्स, मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि अतिशय त्यांना जे आहेत त्यांना आशीर्वाद देते आणि जे नाहीत त्यांना प्रणाम करते, अगदी प्रेमाचा प्रणाम करते. या वयात मी बोलले नाही तर परत कधी बोलणार आहे, तर त्यावेळी तुम्ही माझा सहनशक्ती तुमची वाढवा. मैं यहाँ तक कैसे पहुँची हूँ. काय होतं ना की हिंदी मराठीमध्ये माझा असा घोटाळा होतो की मराठी बोलताना हिंदी माणसांचं नाव आलं की हिंदीमध्ये सुरू करते मी, असं मला न कळत होतं. मी लिहिताना असंच करते. मैं यहाँ तक कैसे पहुँची. तुम्ही बायकांनी, महाराष्ट्रीयन बायकांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं. पहिलं गाणं जे तुम्ही गालात माझं, ते गाणं तुम्ही गालात. खेड्यापाड्यामध्ये बायका गाल्या, जात्यावर ओव्या पण म्हटाव्या तसं ते गाणं त्यांनी गायलं. ते होतं बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे, बाळा जो जो रे. नंतर मला हिंदी गाणी पण मिळायला लागली. कोणाला तरी कळलं की कोणीतरी आशा भोसले नावाची गायिका आहे आणि मराठीमध्ये तिचं गाणं खूप खूप चाललेलं आहे. मला असं भीती वाटते इथं. खूप म्युझिक डायरेक्टरांच्याकडे मी गाले, पण काही म्युझिक डायरेक्टर माझ्या गाण्यावर असे प्रयोग करत होते, माझ्या आवाजावर प्रयोग करत होते. त्याच्यामध्ये मी गायिका बनत होते. मी काही गायिका नव्हते, नवीन मुलगी होते. मी गायिका बनत होते. त्यांचे माझ्या मनावर जे आवाजावर जे परिणाम होत होते त्याच्यामध्ये आहेत. पहिल्यांदा सुधीर फडकेंच्याकडं गायला मला अतिशय म्हणजे सुरुवातीला खूप त्रास झाला. त्यांचं गाणंच असं होतं. आता साधं गायचं म्हटलं की का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. नाही, ह्या टाळ्या साध्या गाण्याला आहेत, जसं सगळे गातात तसं. पण फडके साहेब कसे गात होते. का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. का रे दुरावा,
हे जे संस्कार, आणि मी जरा म्हणजे नक्कल करायची त्यांची नक्कल त्यांच्याकडे बघत बसायचे, ते कसे ताना म्हणतायत वगैरे, कसं करतायत तसे. आणि त्याच्यामध्ये मी शिकत होते आणि मी आत्तापर्यंत पण शिकते आहे. नेहमी मी काय म्हणतात त्याला, शिक्षण घेणाऱ्याला काय म्हणतात, हां, तशी मी अजूनपर्यंत आहे. मी अजूनही शिकते. आले की सगळा घोटाळाच असतो. आता हा बरा जर जवळ आहे ना, हां बरं. आता यशवंत देव, मला त्यांचं अतिशय स्वभाव आणि त्यांचं जे वागणं होतं आणि मला फार आवडायचे ते. मी त्यांना सांगितलं एकदा की देवसाहेब मला जरा गाणं शिकवता का. हसायला लागले. हा 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 हा, काय आशाबाई, तुम्ही एवढ्या मोठ्या गाणाऱ्या आहेत, तुम्ही माझ्याकडं काय शिकणार. म्हटलं नाही, शिकायचं आहे मला, तुम्ही सांगा ना मला. म्हणाले म्हणा सा. मी म्हटलं सा. डोळ्यांनी सा म्हणताय का, डोळे उघडा बघू. मग नंतर म्हणाले सा रे गा म, असं म्हटलं म्हणा. तर मी असं केलं, सा रे गा म. हाताने सा रे गा म गाता का तुम्ही, गळ्याने गाताय. मग तुम्ही हात का हलवताय, कशाला तोंड वाकडी करताय, कशाला आठ्या घालताय. आठ्या घालायचं कारणच काय तुम्हाला, तुमचा गळा गातोय, तुम्ही पोटापासून गाताय. हे त्यांच्यापासून शिकायला मिळालं, पण इतकं म्हणजे करता आलं नाही, पण फार उशिरा शिकले ती गोष्ट म्हणून. पण त्यांचं गाणं कसं होतं की विसरशील खास मला, सुरूंच झाला मला. विसरशील खास मला, दृष्टिआड होता विसरशील खास मला. तर ते असे सरळ गायचे आणि आवाज एकदम इथून काढून गायचे. विसरशील खास मला, असं म्हटलं की जरा चांगलं ह्याच्याने म्हणा की. आम्ही म्हटलं की असंच गायला पाहिजे माईकवर. तुम्हाला गंमत सांगते, 2 म्युझिक डायरेक्टर एकमेकासमोर आले. ते म्हणजे देवसाहेब आणखीन फडकेसाहेब. फडकेसाहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर, म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते. आणि देवसाहेबांच्यासमोर देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं. तू नजरेने हो म्हटले पर वरमाळा पडणार कधी, कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी. फडकेसाहेबांनी त्यांच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं होता आणि ते म्हणाले की तू नजरेने हो म्हटले पण वरमाला पडणार कधी, कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी. देवसाहेब म्हणाले हे असं नाही गायचं, माझ्यासारखं गा बघूया. म्हणाले फडकेसाहेब म्हणाले देवसाहेब सहन करून घ्या या गाण्यामध्ये असं. अशी मजा. माझं भाग्य फार थोर, माझं नशीब खूप चांगलं. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते. ते आमच्या वडिलांचे मित्र होते. आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगलीला आमच्या घरासमोर त्यांनी चटाया घातल्या आणि पत्रावळ्या ठेवल्या. जवळजवळ 100 लोक, शेड्यूल जातीचे सगळे लोक आलेले होते, सगळे लोक. आणि त्याच्यामध्ये बसून माझ्या वडिलांनी आणि सावरकरांनी जेवण जेवले. माझी आई माझ्या वडिलांशी 3 दिवस बोलली नव्हती, कारण ती पुष्कळ ब्राह्मणासारखी होती.
आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मला ते भेटले आणि मी भेटत राहिले त्यांना. आई माझी डबा घेऊन जायची त्यांच्याकडं जेवण द्यायला त्यांना. ते जेवण मागायचे की माझ्या आईचं नाव शेवंती, माई म्हणायचे. आणि दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो. एकदा ते मला म्हणाले, काय काय ग आशा, तू दीनानाथसारखी गातेस का? म्हटलं हो गाते की म्हटलं आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर. आता त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय. परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, ज्यांच्या गळा लागला हो गळा लागला, परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, म्हणते चोर त्याला परवशता पाशदैवी ज्यांच्या गळा लागला, ज्यांच्या 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 गळाला, ज्यांच्या गळा लागला, गळाला. माझ्या पाठीवर थोपटलं त्यांनी आणि सांगितलं अजून प्रॅक्टिस केली पाहिजे वाढला जर गाण्यासाठी. हृदयाविषयी बोलायचं राहूनच गेलं. हृदयाला मी मोठा केला आहे, पण तो माझ्याकडं 56मध्ये आला. 56मध्ये येऊन मला त्यांनी धोतर नेसून असा शर्ट घातलेला, असा बाबांसारखा हातामध्ये ओचा, धोतराचा ओचा बंगाली लोकांसारखा पकडलेला. गाडीतनं उतरला आणि विचारलं की अशा ते तू माझं गाणं गाणार का? मी त्याच्याकडे असं बघितलं, हाच तो मुलगा आहे मी कडेवर घेऊन फिरत होते. आणि मी त्याला म्हटलं हो गाईन की. त्यावेळेला अड्डता होती की काही गाऊ शकतो आपण म्हणून, असते काही वेळेला येते लोकांच्या डोक्यामध्ये. त्यानं पहिलंच गाणं मला जे गायला सांगितलं, चांदणी चांद, काय सुरू घेऊ रे सुरेश? चांदणी, हां, चांदणी शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळीत मोती, ओंजळी उधळीत मोती, हा सरी तारा फुले फुले. आवाज बसलाय, सकाळच्या सकाळी गायचं ना. हा चांदणी शिम, आता फुले म्हणून ती चांद जी आली ती फुले चांदणी. माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. म्हटलं अरे हे असं गाणं गायला लागतोय. मग प्रॅक्टिस केली आणि मी ते गाले. त्यानंतर त्यांनी मला 66 साली माझ्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या होत्या, खूपच त्रासामध्ये होते आणि त्यातही गातच होते. त्यावेळेला त्यातून मला 66 साली ऑगस्ट महिन्यामध्ये जीवलगा हे गाणं गायला सांगितलं. जीवलगा हे गाणं सुरामध्येच गाणं येतं, सुरामध्येच त्याची आर्तता येते. गाणाऱ्याला काही करावं लागत नाही, तरी पण गाण्याला करावं लागतं. जीव
जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले ओझे, जीवलगा जीवलगा जीवलगा. मला मी त्याला विचारलं एकदा की बाळ, तू ही गाणी कशी करतोस, हे तुला कसं सुचतं? केव्हा तरी पहाटे हे गझल आहे, ही मराठीची गझल आहे. ती त्यानं गझल इतकी सुंदर केलेली आहे की मला नेहमी प्रश्न पडतो की हे म्युझिक डायरेक्टरना सुचतं कसं, आपल्याला का सुचत नाही? आपल्याला फक्त गाता येतं, सुचत का नाही? आता ते बघा, केव्हा तरी पहाटे, आता बोरचालमध्ये आहे ना, केव्हा तरी पहाटे मला चहा मिळाला होता. केव्हा तरी पहाटे उलटून, आता तान उलटून मागं येते बघा, उलटून रात गेली, उलटून रात गेली. हे कसं समजलं त्याला? तानेमधनं उलटला तो. म्युझिक डायरेक्टर इथं बसलेले आहेत आणि गाणारे सगळे बसलेले आहेत, तर त्यांना कळू शकतं की गाण्यामध्ये त्यांनी दाखवले की उलटून रात गेली. हे कसं सुचतं तुला? कळले मला न केव्हा आवाज चांदण्याचे, कळले मला न केव्हा आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली, आकाश तारकांचे. ह्या वस्तू या चाली कशा बनवतात, हे कसं सुचतं या लोकांना? म्हणून बाळ, मी तुला सांभाळलं म्हणून तू अशा चाली सुंदर केल्यास. आता हेच गाणं बघा, आता असं गाणं झालं, अशी त्याची पुष्कळ गाणी आहेत अशी, म्हणजे मी म्हणत राहिले तर साहेबांना फार उशीर होईल. तर चांदण्यात फिरताना, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, हात थरथरतो ना बाईचा, चांदण्यात हात कोणी धरला तर काय होईल? चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखया रे आवरही सावरही चांदरात, 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 चांदरात. हे गाणं इतकं मोठ्या कॉर्ड्सवर आहे, इंग्लिश कॉर्डवर गाणं हे आहे, आणि हे त्यांनी कसं बनवलं हे मला माहिती नाही आहे. प्रत्येक माणसाला काहीतरी इन्स्पिरेशन असावं लागतं. ते इन्स्पिरेशन संपलं की गाणं संपतं. म्हणजे सगळी प्रत्येक माणसाची एक आग असते, एक मशाल जळत असते आर्टिस्टच्या हृदयामध्ये, आणि ती हृदयातली मशाल विझली नाही पाहिजे. कुणीतरी म्हटलेलं आहे, कवीने सांगितलं होतं मला कुठल्या तरी, मला आता आठवत नाही, की मनातल्या कळीला उमलू देऊ नका, मनातल्या कळीला उमलू देऊ नका, कारण ती उमलली तर कोमजून जाईल. आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाच्या कळीला तरुण ठेवा, तरुण ठेवा. म्हातारं झालं असं म्हणूच नका.
म्हातारं झालं असं म्हटलं की कडी कोमजली, फूल कोमजलं ते. आपण देवळात जातो, देवळासाठी तिथं काहीतरी घेतो, फुलं घेतो, काहीतरी घेत असतो आणि देवळात जातो. देवळात जायच्या आधी आपण म्हणतो माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं काहीतरी होऊन दे, माझ्या मुलाला मूल होऊन दे, आणि मला पैसा मिळू दे, हा पैसा कमी आहे, करोडो रुपये आणि करोडो मिळू देत, असं आपण देवाला सांगायला जातो. पण आत गेल्यानंतर, मूर्तीकडे बघितल्यानंतर आपण शांत चित्त होतो की आपल्याला कळत नाही आपण काय मागायला आलो होतो म्हणून. आपण गंभीरपणानं त्या मूर्तीकडे बघत राहतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, मग आपण बाहेर येतो आणि नंतर म्हणतो की अरे आपण जे मागायचं होतं ते मागितलंच नाही देवाकडं. अशी माझी स्थिती झालेली आहे की ज्या मूर्तीला बघायचं होतं, ज्याच्याकडं खूप मागायचं होतं, बोलायचं होतं, त्याच्यासमोर आल्यानंतर मी भागवतांशी बोलूच शकले नाही, मी बोलूच शकले नाही. आणि ज्यांच्या आयुष्याच्या मशाली जन्मभर पेटवून ठेवलेल्या आहेत त्या लोकांशी मी काय बोलणार. माझी फक्त आवाजाची मशालच मी जाळत ठेवलेली आहे, पण त्यांच्या आयुष्याच्या मशाली त्या जाळत आहेत आणि सगळ्यांना उत्साहित करतात ते की तुम्ही असं करा. मला आवडणारी माणसं, काही माणसं, मला खरं म्हणजे राजकारण कळत नाही. राजकारणामध्ये मी अतिशय शून्य आहे. 80 वर्ष माझ्याची किती म्हणजे काय राजकारण झालं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या करिअरच्या बाबतीत, ते मला अजून कळलं नाही. आता थोडं कळायला लागलं आहे पोरांमुळं. राजकारणी माणसं आवडतात, अशी सगळी माणसं आवडतात. आता आशिष शेलार आहे, मला आवडतं हो, मी राखी बांधते. सावरकर साहेब माझ्या देवळातच आहेत ते. पंतप्रधान मोदीजी मला फार आवडतात. मोहन भागवत मला फार आवडतात. माझ्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत त्या. जय भारत माता की जय, जय महाराष्ट्र. आशाताई, तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभावं, तुम्ही आमच्यासाठी असंच गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत त्या परमपूजनीय सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना मी इथे आमंत्रित करणार आहे आणि त्यांच्यासाठी अगदी एवढंच म्हणणार आहे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. त्यांना थोडे हॅलो सॉरी माझ्यासाठी आजारी असतानाही सुरेश वाडकर इथं आले आणि साठे आले. ज्यांना पद्मभूषण मिळावं, पद्मविभूषण मिळावं ते अशोक सराफ माझ्यासाठी इथं आले. पोडवाल, मिसेस पोडवाल आल्या. सगळे गाणारे आले आणि सगळे मला प्रेम करणारे आले. पुण्यातून आले, मुंबईतून आले, पार्लेकर तर आहेतच. आणि मी त्यांना सगळ्यांना ओळखू शकले नाही इतक्या लांबून. आणि माझा आता दृष्टी म्हणजे काय, म्हणजे हे असं असतं की दिसलं नाही तर वयाकडे टाकलं म्हणजे बरं असतं. म्हणजे माझ्यासाठी पूनम आलेली आहे आणि आमचे संबंधी आलेले आहेत. माझ्या नातवाचे सासरे आहेत ते आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. हां, तुम्हाला बघितलं नाही, सगळ्यांची नावं घेतली नाहीत कारण मी इतके घाबरले होते, मग थरथर कापत होते मी. हां, आदरणीय मोहनजी भागवत यांना विनंती.
आजच्या उत्सवमूर्ती श्रीमती आशाताई भोसले, आदरणीय हृदयनाथजी, मंचस्थ उपस्थित सगळेच मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेलेही सगळे मान्यवर, या कार्यक्रमात यायचं तर मी मागेच कबूल केलं जेव्हा माझ्याकडे निमंत्रण आलं, कारण मंगेशकर परिवाराविषयी माझ्या मनात एक आदराची भावना पहिलेपासून आहे, त्यांची भेट होण्यापूर्वीपासून आहे. हो हां, सगळे सगळे आदिनाथपासून सगळे. पण इथे काय बोलावा हा प्रश्नच म्हणजे अजूनही आहे माझ्या मनात. कारण संगीत हा विषय काही माझा अभ्यासाचा विषय नाही आहे, प्रावीण्याचा तर मुळीच नाही आहे. संघात आम्ही गाणी गातो, पण ती गाणी गातो असंच असतं. परंतु एक गोष्ट आहे की लहानपणापासून, आणि मीच नाही महाराष्ट्रातले आपण सगळे गाणी ऐकत असतो आणि थोडेफार सगळ्यांचेच कान तयार होतात. त्याच्यामुळे ताण नाही घेता आली तरी कानामध्ये एक ते सारखं संगीत गुंजत असल्यामुळे आवडीनिवडी बरोबर नेमक्या बनायला लागतात. आणि असे जे संगीताचे संस्कार झाले त्यात संगीताबरोबर भक्तीचा, देशभक्तीचाही संस्कार देणारं हे मंगेशकरांचं संगीत आहे, सगळ्यांचंच. त्याच्यामुळे असं वाटतं कधी कधी, म्हणजे पंडितजींनी ती गोष्ट सांगितली, आशाताईंनी ती गोष्ट सांगितली, गाण्यातनं तो कलाकार आपल्यासमोर उलगडतो, त्याचा जो अनुभव असतो तो येतो. आणि तो त्याचा जसा अनुभव असेल तसा येईल. पण जाणून बुजून असेल किंवा नकळत असेल ते माहीत नाही, ते त्यांनाच माहिती आहे. लोकांसमोर आपलं गाणं जातं, आपला स्वतःचा अनुभव घेऊन जातं, त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो. आणि त्याच्यामुळे ते लोकांसमोर कशा स्वरूपात जावं म्हणजे तो परिणाम हा त्यांच्या मनुष्यत्वाला, त्यांच्या राष्ट्रीयत्वाला, त्यांच्या व्यक्तित्वाला अनुकूल असा असेल. असं संगीत हे आशाताईंनी, दीदींनी हे आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथांनी दिलेलं आहे. ही सगळीच गाणी तिकडून जी आलेली आहेत त्याच्या बाबतीत मला एक हे जाणवतं, गायकाची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते, गायकाचा मनोधर्म असतो तसं गाण्याचं प्रगटीकरण होतं. परंतु त्या संगीताचं शेवटी प्रयोजन काय, केवळ मनोरंजन नाही आहे. स्वांत सुखाय बहुजन हिताय असं ते गाणं असतं. तर त्याचा परिणाम होतो आणि तो परिणाम चांगला व्हायला पाहिजे, हिताच्या दृष्टीने हितकारी असायला पाहिजे. याचं भान ज्यांच्या संगीतातून येतं तीही संगीतकार मंडळी आहेत, गायक मंडळी आहेत. बाबूजींचंही असंच मी म्हणतो. शैली वेगवेगळी असते, म्हणजे त्या पुस्तकात मीही काही म्हटलेलं आहे. म्हणजे खूप माझा अधिकार नाही असं बोलायचा, पण मला खूपच खोदून खोदून विचारलं तेव्हा मी मनातली गोष्ट सांगितली त्यांना की प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन वाटा असतात. धर्माचे दोन मार्ग आहेत. धर्म म्हणजे पूजाबीजा नाही, धर्म म्हणजे समाजाला जोडून ठेवणारा, चांगला ठेवणारा, उन्नत करणारा जो जे अनुशासन असतं त्याला धर्म म्हणतात. तो धर्म दोन मार्गाने जातो, प्रवृत्तीपर, निवृत्तीपर. एक असतं की नकोच हे जग, काही नको, काही नको, काही नको, काही नको, मला फक्त सत्य पाहिजे. आणि दुसरा मार्ग असतो की सत्यशोध, हा सगळ्यातच सत्यशोध, सत्य सगळीकडेच आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आहे पहा, हेही पहा, तेही पहा, तेही पहा, तेही पहा, आणि त्या समजा. तसं दीदींचं गाणं आणि आशाताईंचं गाणं मला असं वाटतं, पण मी तज्ज्ञबिज्ञ नाही आहे,
पण मला जे वाटतं ते मी सांगतो की निवृत्तीच्या अंगाने माणसाला घेऊन जाणार सुरातून आणि प्रवृत्तीच्या अंगाने त्याच ठिकाणी माणसाला आणणार, असे दोन प्रकारच आशाताईंचा हा दुसरा. आणि त्याच्यामुळे ही सगळी गाणी ऐकून संस्कार घेतले, नुसतं मनोरंजन नाही घेतलं, नुसते सूर कानात येत असं नाही आहे, तर नकळत त्यातून जी येते एक वृत्ती ती आपल्या स्वभावाचं अंग बनते. जो गाणी मनापासून ऐकतो त्याचं असं होतं, उडत उडत ऐकलं आणि वावा म्हणून सोडून दिलं. असे पुष्कळ लोक गाणी ऐकतात, पण ते काही खरं ऐकणं नव्हे. ऐकणं, दाद देणं ह्याच्या पलीकडे जाऊन ते ऐकणं, मनात उतरणं, असे पुष्कळ रसिक असतात. तर गाण्यांनी सुद्धा जीवन घडतं. असं जीवन घडवणारं गाणं हे मिळालेलं आहे. म्हणजे मी जे म्हणालो की भेटण्यापूर्वीपासून मला तो आदर वाटतो, तो आदर कशामुळे? याच्यामुळे वाटतो. स्वतःचा अनुभव येतोच, पण सावरकरांनी एखादी कविता केली, ती म्हणताना त्यांचा मनोधर्म आपल्यापर्यंत पोचवायचा हे आव्हान असतं. परवशता पाशादेवी आत्ता गाऊन दाखवलं, ती भावना पोचवायची. हे सुद्धा ज्यांना करता येतं ते खरोखर संगीताचे जादूगार आहेत. आणि जादू त्यात काही नाही, संगीत हे तर आपण नाद ब्रह्म असं त्याला म्हणतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळे सृष्टीची सगळी एलिमेंट्स त्याच्यात आहेत. आपल्या डागर साहेबांचं एकदा ऐकलं मी, भाषण ऐकलं. गायक असं म्हणतात की बोलायला उभं राहिलं की कोरड पडते, पण ते फार चांगले बोलतात सगळे. आता एक उदाहरण झालेलंच आहे आपल्यासमोर. तर त्यांचंही भाषण होतं, त्याच्यात त्यांनी म्हटलं की ही स्वरांची साधना साधी गोष्ट नाही आहे. मनुष्य हा षड्जापासून सुरू करतो आणि एक एक सूर साधतो, तेव्हा तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीची एक एक पायरी चढत असतो आणि निषादापर्यंत तो पोचतो, तेव्हा तो मुक्तीच्या दरवाजापाशी येऊन उभा राहतो. आता हे सगळे साधना करणारे तपस्वी लोक, त्यांचा हा अनुभव आहे तो येतो. या दृष्टीने कळत म्हणजे आता इतकं बोलणार नसतील, पण नादब्रह्म त्याच्यात बुडून जाणं, एक एक स्वर. म्हणजे त्या दिवशी यांचा षड्ज असा लागला होता असं म्हणतात, ते पहिल्यांदा कळतच नाही. षड्ज लागणं म्हणजे कोणती मोठी गोष्ट आहे. आता आशाताईने ते सा असं म्हटलं, सा मी म्हणतो, पण त्यांचं म्हणणं आणि माझं म्हणणं किती, ते ज्याला समजतं त्याला या गोष्टी अनुभवाला येतात. आणि असा पुष्कळांना अनुभव मी हे फक्त मलाच कळतं असं नाही, खूप लोक असे आहेत. त्यांना जर विचारलं तर त्यांच्या तोंडून हे गाण्याचं असं ॲप्रिसिएशन हे कळतं. आणि ते त्यांच्या तोंडून न ऐकतासुद्धा आपल्या अनुभवाची गोष्ट ही कळते. असं गाणं सतत आशाताईंनी आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथांच्या संगीतातून आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपलं जीवनसुद्धा समृद्ध झालेलं आहे. त्याची आपल्याला जाणीव आहे की नाही माहीत नाही, पण कळत न कळत या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनक्रमातून सतत सकारात्मक राहून पुढे वाटचाल करण्याकरता आधारभूत अशा होत असतात. म्हणून संगीताची परंपरा महत्त्वाची असते. ती आपल्या देशातली परंपरा, तिचे काही विशेष गुण आहेत, ते आपल्याला साथ करतात. कुठल्याही क्रायसिसमधून कसं बाहेर पडावं ह्याच्याकरता जो स्वभाव आवश्यक असतो, जी सकारात्मकता आवश्यकता असते, ती त्याच्यातनं मिळते. अशा त्याची पुष्कळ गोष्टी आहेत महत्त्वाच्या. या सगळ्या गोष्टींमधून आणि असं संगीत आपल्याला मिळालेलं आहे आणि ते मिळत राहावं अशी स्वाभाविक सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे ज्यांना इतकं नाही कळत त्यांनासुद्धा मनोरंजनाकरता ते मिळतं, कारण त्या मनोरंजनातसुद्धा काही विशेषच आनंद असा त्यांना जाणवतो. तर ते सतत मिळत राहिलं पाहिजे अशी आवश्यकता आहे. आणि म्हणून ती कळी उमलू देऊ नका वगैरे जे सांगितलं ते तितकंच आपल्याकरताही आहे, सगळ्यांकरता.
कारण तुमचं गाणं हे केवळ तुमचं गाणं नाही आहे. तुमचं गाणं हे देशभरात पसरलेल्या सगळ्या रसिकांचं गाणं आहे आणि सामान्य माणसाचं सुद्धा ते गाणं झालेलं आहे. ही गोष्ट झालेली आहे आता. ही आपण फिरतो सगळेच, लोकांना ऐकतो, लोकांना गाण्यांबद्दल बोलताना ऐकतो, तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की उद्या इतिहास लिहिला गेला की 19व्या 20व्या 21व्या शतकातला भारत कसा होता, त्यातील सामान्य माणसं कशी होती, तर ज्या ज्या गोष्टी लिहाव्या लागतील त्याच्यात त्यांनी ऐकलेलं संगीत आणि अर्थात त्याच्यात मंगेशकर कुटुंबाचं हे मोठं योगदान हे नक्की असेल. त्याच्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. मी मध्ये बोलू का? हो हो. तर म्हणजे फार धैर्य करते. म्हणजे तुम्ही एवढं- गाता हां. आणि तुम्ही खूप छान चाली करता. आता मला बाळासाहेबांनी सांगितलं. मला माहीत नव्हतं. काय हे करतो आम्ही, पण आम्हाला असं वाटतं की ते तलाट रलारी जन म्हणे काव्य करणारी अशा चालीच असते. तुमची ती तपस्या आहे, जो अभ्यास आहे आणि त्यातनं जे सामर्थ्य आहे त्याच्याशी काही त्याची आम्ही तुलना करत नाही. काही त्यात ते धाडस आम्ही कधीच करणार नाही. कारण किती पुढे जायचं एवढा ईशकृपेनी व्यवहार तेवढा कळतो आम्हाला. पण हे असं अहेतुक एक उपकाराचं हे ओझं आपल्यावर आहे. मी अहेतुकच आहे. स्वांत सुखाय झालं पण ते बहुजन हिताय झालं आणि त्याला कारण त्यांनाही मिळालेले संस्कार आहेत, ही परंपरा आहे. तर त्या उपकाराच्या पोटी आपण सगळी ही शुभेच्छा बाळगून आहोतच आणि ती व्यक्तही करतो की हे गाणं आम्हाला सतत ऐकायला मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही सतत असलं पाहिजे आणि गात असलं पाहिजे. कोणत्याही कारणाने ते गाणं बंद पडू नये. कारण ते आहे ना अभिषेकींचं जीवन गाणं. हां, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, ते गाणं हे सगळ्यांची साथ करतं. असं गाणं दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून किती वेळा धन्यवाद म्हणावे आणि कसे म्हणावेत हे फार कठीण आहे. कदाचित आपल्या ज्या संचालिका आहेत त्यात उत्तम संचालन करतात, त्या मांडू शकतील कसं करायचं ते. परंतु भाव पोचला आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे इथेच थांबतो. अनेक शुभकामना आणि पुढेही असंच हे गाणं चालू राहावं अशी एक अपेक्षा, दोन गोष्टी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद आदरणीय मोहनजी.